नमस्कार, मी अनिल चित्तर आणि आपण पाहताय सणासुदीच्या गप्पा। आज मकर संक्रांत, तर हो, मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज मकर संक्रांत म्हणजे सूर्याचं मकर राशीत संक्रमण, म्हणजेच शिशिराचं आगमन। म्हणजे काय झालं की सूर्य आपल्यापासून सगळ्यात लांब असलेल्या बिंदूवर आहे, म्हणजेच थंडी त्याच्या चरमसीमेवर आता असते। याचाच अर्थ आपली ऊर्जा ही कमीत कमी पातळीवर पोहोचलेली आहे। उष्णतेचं प्रमाण शरीरातलं खूप कमी झालेलं आहे। आम जे शरीरात तयार होतं त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि मिनरल्स आणि विटॅमिन्सची आता आपल्या शरीराला गरज आहे, त्याचंही प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचं पुनर्भरण होणं अतिशय गरजेचं आहे। आता आपण संक्रांत साजरी कशी करतो बघा। भोगीला बाजरीची भाकरी, त्याच्यावर भरपूर तीळ, 12 वेगवेगळ्या भाज्या ताज्या बाजारात आलेल्या, त्याची भाजी। संक्रांतीच्या दिवशी किंवा आदले 2-3 दिवस धाब्यावर जाऊन भरपूर पतंग उडवणे आणि संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ, तिळपापडी, तिळाची पोळी, तिळगुळाचा हलवा, असं भरपूर तीळ असलेले पदार्थ साजूक तुपाबरोबर। आता याचा अर्थ काय बघा। आता काय होतं की आपली ऊर्जा कमी झालेली आहे, आपला आम वाढलेला आहे, तर त्याच्यासाठी याचा उपयोग होतो। बाजरी उष्ण, त्याच्याबरोबर तिळही उष्ण, त्याच्यामुळे तो उष्णतेचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। बाजरी आणि तीळ पुन्हा आम विरोधक आहेत, त्याच्यामुळे आमाचं विरेचन करतात, त्याच्यामुळे बाजरीने आमाचाही समाचार घेतला असं आपण म्हणूयात। त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तिळाबद्दल आपण जर विचार केला तर तिळातलं प्रोटीन हे सर्वोच्च पातळीवरचं आहे, उत्तम प्रतीचं प्रोटीन आहे। तर ते प्रोटीन तुम्हाला मिळालं। त्याच्यानंतर तिळाचं तेल हे जगातलं सुपर फूड म्हणण्या इतपत चांगलं तेल आहे। जगातलं सगळ्यात सर्वोत्तम तेल हे तिळाचं तेल आहे। त्याचं कारण हे आहे की ऑलमोस्ट 90% हे पॉली अनसॅच्युरेटेड फॅट आहेत आणि 10% सॅच्युरेटेड फॅट आहे। तर त्याच्यामुळे इतकं चांगलं तेल, ज्याच्यात एवढं जास्त अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत, असं दुसरं तेल फार कमी आहे। बरं, त्याच्याबरोबर असं आहे की या सगळ्या अनसॅच्युरेटेड फॅटमध्ये ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 9 या तिन्हीचं अगदी योग्य प्रमाण आहे आणि त्याही पलीकडे जे ओमेगा 3, ओमेगा 6 यांचं प्रमाण पाहिजे एकास एक, हे जगातलं एकमेव तेल असं आहे ज्याच्यात एकास एक असं ओमेगा 3 to ओमेगा 6चं प्रमाण आहे। हा झाला एक भाग। हे सगळं तुम्हाला त्याच्यातून मिळणार आहे। त्याच्याबरोबर तिळामध्ये तुम्हाला व्हायटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत पुरेशा प्रमाणात। जे व्हायटॅमिन ए आणि डी तुम्हाला याच्यातून मिळणार नाही ते आपण धाब्यावर पतंग उडवून भरपूर सूर्यप्रकाश अंगावर घेऊन ते मिळवतो। ऊर्जा मिळवून झाली, आमाचा विरेचन झालं। आता पुढे काय, तर सर्वसाधारणपणे पुढच्या 1.5 ते 2 महिन्यासाठी आपल्याला ऊर्जा साठवून ठेवायची आहे। तर आपण ज्यावेळी तिळगुळ घेतो, गुळ हा आपल्याला ऊर्जा देतं आणि तिळगुळ ज्यावेळी खातो, जेवणामध्ये जर आपल्याला पुरेशा प्रमाणात कॅलरीज मिळाल्या जेवणातून, तर आधी त्या पूर्ण कॅलरीज वापरल्या जातात आणि तूप किंवा तेल हे साठवून ठेवलं जातं। हे तेल आणि तूप हे आपल्या फॅट सेलमध्ये जाऊन साठवलं जातं। हेच बघा, आता जर सॅच्युरेटेड ऑइल असतं तेल, तर ते एकदा साठवलं गेलेलं तेल आपल्या फॅट सेलमध्ये बाहेर निघणं अवघड पडतं। पण तेच अनसॅच्युरेटेड फॅट पासून झालेलं जे फॅट्स आहेत ती फॅट सेलमध्ये जाऊन बसतात, ती निघायला सोपी। त्याच्यामुळे हे साठवलेलं तूप, हे साठवलेलं तेल, हे साठवलेले तेलजन्य पदार्थ हे आपल्याला पुढचे 1.5 महिना हे योग्य प्रमाणाला शरीराला मिळत राहतात। तर ही पुढच्या 1.5 महिन्याची सोय ही आपल्या संक्रांतीच्या या सगळ्या सणातून आपण मिळवलेली असते। तर हा साधारण सणाचा जो संस्कार आहे तो हा। मित्रांनो, आज इथं आपण थांबूयात। आता पुन्हा पुढच्या सणाचे संस्कार आणि सणाचं अन्न याचा आपण पुन्हा विचार करूयात। आज
आपण जे काय एक्सचेंज केलं ते तुम्हाला जर आवडलं असेल, ते पुन्हा ऐकावंसं वाटत असेल किंवा आणि कोणाला ऐकवायचं असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल आणि दर सणाला नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.